मीन राशी 30 जून नंतर सर्वात मोठा धक्का, झोप उडवणाऱ्या सत्यांचा उलगडा, 10 भाकिते ऐकून आश्चर्यचकित व्हाल. मीन राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे साधं भविष्य नाही, हा आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या. हीच वेळ होती जेव्हा सत्य हे उघड होणार होतं. आज आम्ही उघड करणार आहोत ती 10 भाकिते, जे ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची मात्र झोपच उडेल. कारण हे भाकीत फक्त भविष्य सांगत नाही, तर ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पडतील. पण सावध राहा, हा एक इशारा दुर्लक्ष केला तर संधी कायमची निसटू शकते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही, ही आहे नियतीची थेट तुमच्यासाठी हाक. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. आता भाकीत क्रमांक 1 आहे विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, मात्र तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. हे सत्य लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी तुमचं मन हादरेल, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीचे लोक हे दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळाविना घडू शकेल. भावनिक निर्णय या काळात घेऊ नका. या काळात शांत राहा, कारण आज उघड होणारे सत्य उद्या तुमच्याच विजयाचं मोठं कारण ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. भाकीत क्रमांक 2 अडकलेलं नशीब अचानक फिरणार. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्वाचं काम, ते सगळं जणू अडकून पडलं होतं. प्रयत्न होते, मेहनत होती, पण फळ मात्र मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलते आहे. अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जे महिन्यात झालं नाही ते मात्र काही दिवसात घडेल. पण इथे एक इशारा आहे, हा बदल अहंकारासाठी नाही, तर शहाणपणासाठी आहे. घाई केली जर तुम्ही लोक केला तर मिळालेलं पुन्हा तुमच्या हातातून जाऊ शकतं. त्यामुळे संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशीब वळण तुमच्यासाठीच नव्या अध्यायाची मात्र एक सुरुवात असणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. भाकीत क्रमांक 3 दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणार. आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे ज्याची किंमत तुम्ही स्वतः सुद्धा कधी विसरून गेला. तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत सामान्य नाही, आणि जे लोक हे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभली आहे. पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिलं. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्यात घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला. पण लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट हे वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. आता वेळ आली आहे. अचानक परिस्थिती अशी निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य सगळ्यांसमोर येईल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचा उपाय सगळ्यांना मार्ग दाखवेल. त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्षित केलं तोच आज आपल्याला वाचवलं. ज्याने कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक राहतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त एक यश घेऊन येणार नाही, तर आत्मसन्मानही परत आणेल. इथे एक इशारा आहे, यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका, कारण खरा राजयोग नम्रतेत आहे, शहाणपणात आहे, सातत्यात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि लोकांची साथ निवडली, तर हे टॅलेंट तुमचं आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, आज दुर्लक्षित केलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनेल. ही संधी ओळखा, कारण अशी वेळ पुन्हा येत नाही. भाकीत क्रमांक 4 देवाची परीक्षा संपत आली आहे. खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होते. आणि एकदम मनात प्रश्न आला असेल,
देव खरंच पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीही करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण त्याने नोंदवून ठेवला. ही सगळी परीक्षा होती तुमच्या संयमाची, तुमच्या कर्माची. आता ही परीक्षा संपत आली आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही थांबला, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं फळ मिळण्याची वेळ आता मात्र जवळ आली आहे. अचानक अडथळे कमी होतील आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. पण तिथे एक गोष्ट फार महत्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग आणि देवावर शंका घेतली तर सगळं मिळूनही हातातून निघून जाईल. कारण परीक्षा संपली असली तरी सजग राहणं महत्वाचं आहे. शांत राहा, नम्र राहा, योग्य कर्म करत राहा. आता देव पाहत नाही तर तो देण्याच्या तयारीत आहे. भाकीत क्रमांक 5, एक निर्णय जो तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा बदलेल. लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य, भविष्य ठरवेल. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. पर्याय 2 असतील, एक सोपा भावनेतून घेतलेला, दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा, विजय नेहमी बुद्धिमार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळं असंच करतात असं सांगितलं जाईल. पण तुम्ही इतरांचं ऐकलं तर, स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढेल. इथे तुमची परीक्षा आहे. जर ध्येयाने, शांतपणे तुम्ही दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर तुम्हाला हा निर्णय संघर्षातून बाहेर काढू शकतो. लक्षात ठेवा, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचे चित्र हे कायमचं बदलू शकतं. भाकीत क्रमांक 6, जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायमच तुमच्या आसपास राहिली. तिने सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळाच हेतू ठेवलेले होते. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एखाद्या वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. त्या क्षणी धक्का बसेल, मन दुखावेल, पण लक्षात ठेवा, सत्य कधीही उशिरा उघड होत नाही. तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोक तुमच्या विरुद्ध वापरतात. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करतोय. त्यामुळे वाद घालू नका, स्पष्टीकरण देऊ नका, शांतपणे अंतर ठेवा आणि तिथून निघून जा. यामुळे तुमचं ओझं हलकं होईल. लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. भाकीत क्रमांक 7, अचानक मिळणारी मोठी संधी, पण सावध राहा. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अनपेक्षित केली नसेल. नोकरी बदल, पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच तुम्हाला हो म्हणावंसं वाटेल. पण इथेच सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात. तुमचा स्वभाव आहे विचार करण्याचा, पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तर नुकसान होईल. कागदपत्र, अटी, शब्द नीट तपासा. जर घाई, लोभ किंवा हीच शेवटची संधी असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं. पण जर शांत राहून, अनुभव, बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमच्या आयुष्य स्थिरतेकडे नेईल. लक्षात ठेवा, देव संधी देतो पण शहाणपण तुमच्याकडून अपेक्षित असतं. भाकीत क्रमांक 8, प्रेमात धक्कादायक खुलासा, सत्य टाळता येणार नाही. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलं, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्या समोर येणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त सोयीसाठी थांबले आहे, हे सत्य स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखदही असू शकतो आणि वेदनादायकही. काहींच्या बाबतीत जुनं नातं संपण्याची शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. पण लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल, जे प्रेम त्यांना समजून घेईल आणि तिथे स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही प्रेमासाठी बनले आहात, दुःखासाठी नाही. भाकीत क्रमांक 9, हरवलेला आत्मविश्वास परत येणार. कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सततच्या अपयशांनी, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागला, तर मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का? पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नाही तर परिस्थितीत होती. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल. हा क्षण तुमच्यासाठी भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी कमी लेखलं, त्यांच्याच समोर तुमचं आत्मभान परत येईल. आणि सर्वात महत्त्व, यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूने वळतं.
भाकीत क्रमांक 10 राजयोगाची चाहूल, अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहे, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारात तुम्ही उभे आहात. पण लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरला तर मिळालेली संधी निघू शकते. कारण जितकं तुम्ही वर जाता तितकीच जबाबदारी वाढते. आणि तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला तरच राजयोग तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण देव हा पाहत असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्या बाजूने वळत आहे. मीन राशीच्या जातकांनो, आज ऐकलेली ही भाकिते फक्त शब्द नव्हते, तर ते थेट नियतीची हाक होती. ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आजच काहीतरी हल्लं असेल. लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचं होतं. जे उघड झालं जे तुमचं संरक्षण होतं, आणि जे येत आहे ते तुमचं ध्येयाचं फळ आहे. आता मागे वळू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका. कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयांवर ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि विश्वास ठेवा. कारण मीन राशीच्या जातकांनो, तुमची वेळ सुरू झाली आहे. हा संदेश मनात साठवा, योग्य वेळी आठवा आणि योग्य वेळी पाऊल उचला. कारण नशीब दरवाजा ठोठावत नाही, ते फक्त एक संकेत देतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.